तुमच्या घरात रोज भांडण होतं, रोजच्या किरकिरीला कंटाळलात, थांबा, कारण हे तुमचं नशीब नाही तर ग्रहांचा संकेत आहे. हा व्हिडिओ तुमचा आजचा दिवस नाही, तुमचं संपूर्ण नातं बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका नाजूक विषयावर, पती पत्नीमधले रोजचे भांडण आणि त्यामागची ज्योतिषीय कारणं. सगळी सामान्य कारणं आपल्याला माहिती आहेत, ताण, अपेक्षा, मोबाईल, पण आज आपण खोलवर पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्रात दोन ग्रह वैवाहिक आयुष्यावर थेट परिणाम करतात, चंद्र आणि शुक्र. चंद्र म्हणजे तुमचं मन, तुमची चिडचिड, रुसवे, पटकन दुखावणं, काळजी, हे सगळं चंद्रावर अवलंबून. चंद्र कमजोर झाला की भांडण आपोआप सुरू होतं. शुक्र म्हणजे प्रेम, आकर्षण, स्नेह. शुक्र कमजोर असेल तर नात्यातली ऊब कमी होते, प्रेम असूनही ते व्यक्त होत नाही, बोलणं कोरडं होतं. आता विचार करा, जर रोज तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील की तो किंवा ती कधीच काळजी घेत नाही, तर तुम्ही चंद्र आणि शुक्र दोघांची ऊर्जा अधिक कमजोर करत आहात. नातं वाईट म्हणून विचार नकारात्मक होतात आणि विचार नकारात्मक म्हणून नातं आणखी ताणलं जातं. हे आहे दुष्टचक्र. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आणि अशा अजून आध्यात्मिक प्रॅक्टिकल मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा. हा पहिला भाग फक्त एकच संदेश देतो, भांडण हे तुमचं नशीब नाही, ती एक स्थिती आहे. ग्रहांवर उपाय करता येतात, मनावर काम करता येतं, नातं बदलता येतं. पुढच्या भागात आपण थेट 5 सोपे ज्योतिषीय उपाय आणि एक अतिशय प्रभावी रात्रीचा मॅनिफेस्टेशन विधी पाहणार आहोत. तोपर्यंत एक छोटा संकल्प करा, आज मी कमी भांडेन, जास्त ऐकेन. तुम्हाला हा विचार पटला असेल आणि आता जर तुम्ही तुमच्या नात्याला खरंच नवी दिशा द्यायला तयार असाल तर नुसत्या विचारांवर थांबून चालणार नाही, कृती करायला लागेल. पुढच्या भागात आपण थेट ॲक्शन प्लॅनकडे वळणार आहोत. तुमच्या चंद्र शुक्राला बळ देणारे 5 सोपे ज्योतिषीय उपाय, सोबतच रोजची भांडणं थांबवणारा 10 मिनिट शांतता नियम आणि रात्रीचा एक अतिशय प्रभावी मॅनिफेस्टेशन विधी. हा संपूर्ण 7 दिवसांचा नवरा बायको पीस चॅलेंज असेल. तो महत्त्वाचा भाग तुम्ही चुकू नये म्हणून आत्ताच अमोघ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया तुमच्या नात्यातील शांततेच्या प्रवासावर. धन्यवाद.